मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बेलापुर विधानसभा क्षेत्र में महायुति उम्मीदवार मंदा म्हात्रे के समर्थन में आयोजित प्रचार सभा में एक भावुक भाषण दिया। उन्होंने मंदा म्हात्रे को लाड़की बहन कहकर संबोधित किया और कहा, लाड़की बहन के लिए यह लाडला भाई मैदान में उतरा है। मंदा ताई की जीत लाड़की बहनों की और इस भाई की जीत होगी। मुख्यमंत्री ने यह भी आश्वासन दिया कि यदि मंदा म्हात्रे जीतती है तो वह स्वयं इस जीत का हिस्सा बनकर खुशी मनाएंगे। इस भाषण को सुनकर मंदा म्हात्रे भावुक हो गईं और उनके आंसू छलक पड़े। सभा के दौरान यह पल न केवल उनके लिए बल्कि वहां मौजूद समर्थकों के लिए भी भावनात्मक बन गया। यह प्रचार सभा मुख्यमंत्री द्वारा बेलापुर क्षेत्र और चुनावी जीत सुनिश्चित करने के लिए मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांचा विजय आहे। एवढं सांगतो 23 तारीख गुलाल उधळायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा। हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं आहे की ज्यावेळी 35 वर्ष मी आज समाजकारण आणि राजकारणात काम करते आणि एवढा मोठा जनसमुदाय सगळा विरोध असताना त्या विरोधाला डावलवून आज सभेला आला। माननीय मुख्यमंत्री यांनी बहीण म्हणून जे भाषण केलं, मला भाऊ नसल्यामुळे जे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं ते माझ्या हृदयाला लागलं। कदाचित माझा भाऊ असता तर त्यांनी पण बहिणीसाठी हेच भाषण आज केलं असतं। राष्ट्रीय नेते नड्डा साहेब ते सुद्धा आले आणि आपण बघितलं काल लोक येऊ नये म्हणून झोपडपट्टीमध्ये मेसेज फिरवला। जी झोपडपट्टी 40 वर्षापूर्वी मी त्यांना नळ, पाणी, लाईट, टॉयलेट दिलं, त्या झोपडपट्टीमध्ये सांगितलं गेलं की मंदाताई निवडून नाही आला तर तुमची झोपडी जाळणार आहे। आजची सभा कॅन्सल झाली, जाऊ नका। माझ्या नावाची महिला ठेवणं इतकी भीती वाटण्यासारखं असं मी काय केलं? 35 वर्षामध्ये मी जे आक्रमक आहे ती माझ्या जनतेसाठी आहे। आज पण मी यांना सांगितलं, तुम्ही तुमची 10 वर्ष वाया का घालवली? आपण हे 5 स्टार मार्केट करायला पाहिजे। लोकांची प्रगती कुठे गेली आणि आपण कुठे चाललो? आणि त्यांना झाल्या पुढच्या 5 वर्षामध्ये फळ मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, दाणा बंदर असेल, मसाला मार्केट 5 स्टार झाले पाहिजे। आपण 21व्या सदीकडे चालू। का तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत? का या लोकांचं ऐकता ज्यांनी 25 वर्ष तुमच्यासाठी काही केलं नाही, एक दगड इथे लावला नाही? माझ्यावर विश्वास ठेवा। आज सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ताई तुमच्या मागे लागून हे काम नक्कीच। हे बघा काय मार्केटची अवस्था आहे, कोसळलं तर किती मजुरांना लाग, तिथे दाणा बंदरमध्ये जा, असं कोसळलं ते तरी बरं वाटतं। माझं मतधिक्य ते तिथल्या तिथे आहे। बंडखोरी झाले, रिडेव्हलपमेंट बघून लोकांच्या घरावरती नजर ठेवून हे आलेले आहेत ते कोण आहेत त्यांचं बॅकग्राऊंड चेक करा। यांनी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये लोकांकडनं पर्सेंटेज घेतलेलं आहे, टक्केवारी घेतलेलं आहे, माल घेतलेला आहे, दुकानं घेतलेले आहेत, ऑफिस घेतलेलं आहे। माझं एकही बिल्डर, एकही इथला व्यापारी किंवा एकही अधिकारी जर बोलला मंदाताईने आम्हाला त्रास दिला आहे 35 वर्षात, हे तर 10 वर्षच आहे, मी 6 वर्ष MLC होती, मी राजकारणातून निवृत्ती घे। लोक म्हणतात ते आक्रमक आहेत, बोलतात। आक्रमकपणा जर मंदा म्हात्रेचा काढला तर मंदा म्हात्रे शून्य आहे। आणि कोणासाठी बोलते? जनतेसाठी। जनतेसाठी बोलू नये का? एखादी व्यक्ती जर जनतेला त्रास देत असेल, तुम्ही पाहिली अंटा कोणाच्या अंटा बदलीचा, तुम्ही पाहिली अंटा कोणाच्या अंटा बिल्डरच्या, ते मी काम करत नाही। ताई एकंदरीतच जेव्हा प्रचार सुरू झाला, बंडखोरी झाली,
शिंदे म्हणजे शिवसेनेचेच इथे पक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले, तेव्हा सर्व शिवसैनिक त्यांचा प्रचार करत होते. पण आज मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये सांगितलेलं की एका रात्रीत चित्र पलटलेलं असेल. काय वाटतं? आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे जेव्हा बोलतात आणि बोलताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की मी काय करू शकतो, नाटापाटा काटा, आणि त्यांनी जो संदेश द्यायचा आहे शिवसैनिकांना तो त्यांनी दिलेला आहे. मी मनात आणलं तर काय करू शकतो, त्यांनी त्यांच्या नेत्याचा संदेश पाळावा, त्यांना आदेश दिलेला आहे.